जे एअरपोर्टला मध्यंतरी प्रकार झाले आहेत, परत मला सांगतो, उद्या 2 वाजता आमच्या एअरपोर्टला मेळावा आहे. ज्या पद्धतीनं एअरपोर्टसुद्धा ताब्यात घेऊन काही गुंडांच्या ताब्यात दिलं आहे आणि तिथे गोल्ड स्मगलिंगसारखे प्रकार त्या गुंडांकडून आले समोर आणि त्यासाठी शिवसेनेला तिथे दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. उद्या आम्ही 2 वाजता एअरपोर्टला जात आहोत. आणले आहेत काय असा प्रश्न आहे. तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतोय ते. पोलीस म्हणतात ही कारवाई आम्ही केली नाही. हे महेंद्र कल्याणकर जे म्हाडाचे प्रमुख आहेत, सीओ आहेत SRAचे, तर त्यांना जाऊन भेटले, त्यांनी हात वर केले, मी कारवाई केली नाही. मग रात्री घुसून JCP आणि बुलडोजर घेऊन कोणते गुंड घुसले? हे गौतम अडाणीचे गुंड आहेत. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी हे तिथे त्यांनी गुंड आणले आणि त्या गुंडांच्या मदतीनं मराठी माणसांच्या जागा, श्रमिकांच्या जागा या खाली करण्यासाठी त्यांनी जोर जबरदस्ती चालवलेली आहे ना. मग याच्यावरती का आम्ही जाब विचारायचा नाही का? सरकार जर करत नाही म्हणते, देवेंद्र फडणवीस कुठे आहेत या सगळ्या विषयामध्ये? त्यांचं हे माझे आमदार आहेत, त्यांच्यावरती जरी परिस्थिती आहे तर इतर सामान्य माणसांची काय परिस्थिती आहे? धारावीतल्या लोकांना तर घाबरून टाकायचा, माझ्यावर कारवाई करून दहशत निर्माण करायची गुंडांच्या मदतीनं. आणि हे गुंड कुठून आणलेले आहेत आणि या गुंडांना कोण पोचत आहे याचं उत्तर गौतम अडाणीच्या कंपनीने द्यावं. गौतम अडाणीची कंपनी या लेवलला आली असेल धारावीमध्ये तर मग मराठी माणसाबरोबर सरळ टक्कर होईल, हे सांगतो मी. मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा 106 मेले 1006 मरतील. तेव्हा हे गौतम अडाणींना समजून घ्यावं. हे मी प्रथम या विषयावर बोलतो आहे. आता माझा विषय नव्हता कालपर्यंत. ज्या पद्धतीनं माझ्याकडे बाबूराव माने आले आणि तो विषय मी समजून घेतलेला आहे. मला अत्यंत चिंता वाटते मुंबईतल्या मराठी माणसांची. भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक निवडून आले आहेत ना, त्यात जर कोणी मराठी असतील, मराठी आईबापाचे, तर त्यांनी राजीनामा द्यावा निषेध म्हणून. जर खरोखर असतील मराठी आईबापाचे तर त्यांनी धारावीत जाऊन पाहावं गौतम अडाणी काय अत्याचार करतो आहे. अहो प्रत्येक मी भाजपला आवाहन केलंय तर मनसे काय घेऊन बसला? मनसे लढाईत आहेच ना. तुमचा प्रश्न किती चुकीचा आहे. जर मी भारतीय जनता पक्षाच्या मराठी नगरसेवकांना आवाहन केलेलं आहे, लोकप्रतिनिधींना, मनसे तर मराठी माणसाचे आमच्याबरोबर रक्षण करते आहेच ना. हा बोला. आज दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरेंनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली. असं म्हटलं जातं आहे की ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर चाचपणी. काय असतं ऑपरेशन टायगर? रोज रोज तुम्ही म्हणताय टायगर टायगर टायगर. आम्ही सुद्धा ऑपरेशन लांडगा करणार आहोत, ऑपरेशन वुल्फ करणार आहोत. कारण सगळे लांडगे जे तिकडे गेले आहेत ना, ऑपरेशन वुल्फ